हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज. आणि आज जनरल नॉलेजचा आपण टॉपिक 7 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन ऑफ महाराष्ट्राचे काही एमसीक्यूज कव्हर करूया. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा, जनरल नॉलेजची इम्पॉर्टंट एमसीक्यूज पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये कंप्लीट एमसीक्यूज दिलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन ऑफ महाराष्ट्राचे काही एमसीक्यूज कव्हर करूया. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे इथे, हाऊ मेनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन आर देअर इन महाराष्ट्र? महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहे? तर बघा, ऑप्शन आहे 5, 6, 7, 8. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 6. ठीक आहे. महाराष्ट्र हॅज 6 रेव्हेन्यू डिव्हिजन. नेक्स्ट, सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डिव्हिजन ऑफ महाराष्ट्र? खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा अधिकृत विभाग नाही? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कोकण, नाशिक, विदर्भ, अमरावती. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड विदर्भ. विदर्भ इज अ रिजन बट नॉट अन ऑफिशियल डिव्हिजन. Next, third, the division formerly known as औरंगाबाद division is now called. पूर्वी औरंगाबाद विभाग म्हणून ओळखला जाणारा विभाग आता कोणत्या नावाने ओळखला जातो? बघा, ऑप्शन आहे शिवाजी डिव्हिजन, संभाजी डिव्हिजन, छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन अँड मराठवाडा रिजन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन. इट वॉज ऑफिशियली रिनेम छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन. नेक्स्ट, फोर्थ, हाऊ मेनी डिस्ट्रिक्ट्स आर करंटली इन महाराष्ट्र? सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर बघा, ऑप्शन आहे 34, 35, 36, 38. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 36. ओके. नेक्स्ट, फिफ्थ, विच ऑथॉरिटी हेड अ रेव्हेन्यू डिव्हिजन इन महाराष्ट्र? महाराष्ट्रातील महसुली विभागाचा प्रमुख कोण असतो? तर बघा, ऑप्शन आहे डिस्ट्रिक्ट कलेक्टर, सेकंड डिव्हिजनल कमिशनर, थर्ड चीफ सेक्रेटरी अँड फोर्थ तहसीलदार. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिव्हिजनल कमिशनर, विभागीय आयुक्त. ईच डिव्हिजन इज हेडेड बाय डिव्हिजनल कमिशनर. नेक्स्ट, सिक्स्थ, विच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट कम इमिडिएटली बिलो अ डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र? महाराष्ट्र जिल्ह्यात खालील प्रशासकीय एकक कोणते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डिव्हिजन, तालुका मीन्स तहसील, विलेज अँड वॉर्ड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड तालुका, तहसील. डिस्ट्रिक्ट आर डिवायडेड इनटू तालुकाज. नेक्स्ट, सेवंथ, विच डिव्हिजन इन्क्लूड द डिस्ट्रिक्ट ऑफ मुंबई, ठाणे अँड रायगड? मुंबई, ठाणे आणि रायगड हे जिल्हे कोणत्या विभागात येतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कोकण डिव्हिजन, नाशिक डिव्हिजन, पुणे डिव्हिजन, नागपूर डिव्हिजन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट कोकण डिव्हिजन, कोकण विभाग. धिस डिस्ट्रिक्ट बिलॉंग टू कोकण रिजन. नेक्स्ट, 8, which division contain the district of छत्रपती संभाजीनगर? छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोणत्या विभागात येतो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट पुणे डिव्हिजन, छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन, नाशिक डिव्हिजन, कोकण डिव्हिजन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेकंड छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन. ठीक आहे. द डिस्ट्रिक्ट लाइज इन दिस डिव्हिजन. नेक्स्ट, 9th, which administrative level is responsible for revenue collection at district level? जिल्हा स्तरावर महसूल संकलनाची कोण जबाबदार आहे? बघा, ऑप्शन आहे म्युनिसिपल कमिशनर, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, डिव्हिजनल कमिशनर, तहसीलदार. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिस्ट्रिक्ट कलेक्टर, जिल्हाधिकारी. डिस्ट्रिक्ट कलेक्टर इज द चीफ रेव्हेन्यू ऑफिसर. तसंच बघा, जेई सिव्हिल साठी पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये कंप्लीट शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज दिलेले आहेत. 7000 प्लस एमसीक्यूज कव्हर आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, 10th, विच डिव्हिजन इज लोकेटेड इन ईस्टर्न महाराष्ट्र? पूर्व महाराष्ट्रात कोणता विभाग आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कोकण, पुणे, नाशिक, नागपूर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नागपूर. नागपूर डिव्हिजन लाइज इन ईस्टर्न महाराष्ट्र. नेक्स्ट, 11th, विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट बिलॉंग्स टू नाशिक डिव्हिजन? खालीलपैकी कोणता जिल्हा नाशिक विभागात येतो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट जळगाव, कोल्हापूर, वर्धा, चंद्रपूर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट जळगाव. जळगाव इज अ पार्ट ऑफ नाशिक डिव्हिजन. नेक्स्ट, 12th, which administrative body govern rural area at district level in महाराष्ट्र? महाराष्ट्रात ग्रामीण भागाचे जिल्हा स्तरावर प्रशासन कोण करते?
बघा ऑप्शन आहे फर्स्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद, वार्ड कमिटी, नगर पंचायत. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड जिल्हा परिषद. जिल्हा परिषद हँडल रूरल ऍडमिनिस्ट्रेशन. नेक्स्ट 13. The smallest administrative unit in rural Maharashtra administration is. ग्रामीण प्रशासनातील सर्वात लहान एकक कोणते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट तालुका, डिस्ट्रिक्ट, विलेज, डिव्हिजन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड विलेज मीन्स गाव. विलेज इज द स्मॉलेस्ट युनिट. नेक्स्ट 14. विच डिव्हिजन ऑफ महाराष्ट्र कंटेन द हायेस्ट नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट. महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक जिल्हे आहेत? बघा ऑप्शन आहे फर्स्ट कोकण, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पुणे. पुणे डिव्हिजन हॅज मोस्ट डिस्ट्रिक्ट. नेक्स्ट 15. Which administrative unit is primarily responsible for maintaining land record and revenue collection at तालुका लेवल. तालुका स्तरावर जमीन नोंदी व महसुलासाठी कोण जबाबदार आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट तहसीलदार, मेयर, म्युनिसिपल कमिशनर, सरपंच. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट तहसीलदार. तहसीलदार मॅनेज रेव्हेन्यू ऍट तालुका लेवल. ओके. तसंच बघा जेई सिव्हिलसाठी पीडीएफ अवेलेबल आहे. जनरल नॉलेजची पीडीएफ आहे. गार्डन अँड ऍग्रिकल्चर असिस्टंट, फायर फायटर, मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामर सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.